राज्य परिवहन महामंडळातर्फे 7 सप्टेंबर ते 25 सप्टेंबरच्या दरम्यान कोकणासाठी 5220 महामंडळाच्या बसेस सोडल्या जाणार आहेत। गौरी गणपतीच्या घाईमध्ये कोकणवासियांसाठी ही आनंदाची बाब आहे। बदलापूरमधील उद्योजक निमेश जनवाड यांच्या चिंतामणी क्रिएशन्सच्या माध्यमातून 1.5 लाखांपेक्षा अधिक पर्यावरणपूरक गणेश मूर्ती परदेशी रवाना। तर यंदा अमेरिका इराण युद्धामुळे दरवर्षीच्या तुलनेमध्ये यंदाच्या वर्षी मूर्तींच्या निर्यातीमध्ये घट। गोव्याच्या सत्तरी तालुक्यामधील सावर्डे इथल्या तोणीर कारजे घाट या धबधब्यावरती विद्यार्थी पाण्यामध्ये बुडालाय। वास्को बैणा इथला 17 वर्षीय राहुल बिंद याचा सध्या शोध सुरू आहे। सुमारे 40 विद्यार्थ्यांचा गट हा ट्रेकिंगसाठी गेलेला होता। परभणीमध्ये काही दिवसांच्या विश्रांतीनंतर जोरदार पावसाची हजेरी। मुसळधार पावसामुळे शहरामधल्या अनेक भागामध्ये पाणी साचलंय। तर पाऊस जो झालेला आहे तो खरीपाच्या पिकांसाठी लाभदायक ठरणार आहे। यूपीआय सेवा पूर्णपणे मोफत, तर लहान व्यापाऱ्यांकडून कोणतंही डिजिटल पेमेंट शुल्क आकारलं जाणार नाही। पेमेंट काउन्सिल ऑफ इंडियाचं स्पष्टीकरण। कोल्हापूरच्या केशवराव भोसले नाट्यगृहाचं 9 ऑगस्टला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। आमदार राजेश क्षीरसागर यांच्याकडून नाट्यगृहाची पाहणी। पुणे पालिका ढोलताशा पथकांच्या सरावासाठी जागा आणि वेळ निश्चित केली जाणार आहे। नागरी वस्तीपासून थोड्या अंतरावरती या जागा देण्याचं पुणे महानगरपालिकेनं सांगितलंय। राष्ट्रीय हातमाग दिनाच्या निमित्तानं येवल्यामधील पैठणी हातमागाचा गौरव करण्यात आला। मंत्री भुजबळ यांच्या वतीनं ज्येष्ठ विणकरांचा सन्मान। पैठणीसाठी लागणारा कच्चा माल येवल्यामध्ये उपलब्ध होण्यासाठी सरकार आता वेगवेगळ्या स्तरावरती काम सुरू करणार असल्याची भुजबळ यांची माहिती। जंतर मंतरच्या नंतर आता झारखंडमध्ये पेपरफुटीच्या विरोधात विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे। आंदोलनामध्ये हजारोंच्या संख्येनं विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे। उत्तराखंडच्या देवप्रयाग राज्य महामार्गावरती भीषण अपघात झाला। एक कार दरीमध्ये कोसळली आणि एकाच कुटुंबामधल्या 5 जणांचा मृत्यू झालाय। यामध्ये 1 जण गंभीररीत्या जखमी आहे। रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। फिल्मफेअर मराठी पुरस्कार सोहळा आता थांबायचे नाही या सिनेमाला सर्वाधिक सिनेमासह 8 पुरस्कार। दिलीप प्रभावळकर यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार।